वर्ष नगरसेवक नसल्यामुळे प्रशासकीय राजवट लागू आहे। यामध्ये वरिष्ठ अधिकारी व मक्तेदार हे हात मिळू नको करून सामान्य नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत। महापालिकेच्या आयुक्तांकडून प्रस्ताव ठराव मंजूर होऊन मक्तेदाराला देण्यात आलेला आहे। मक्ता हे चालू करण्यात आलेले काम हे निकृष्ट दर्जाचे व चुकीचे असल्याने आरबी देवाण संघटनेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे व वीरभद्र महिला मंडळाचे अध्यक्ष संगीता बिराजदार यांनी कामाची पाहणी करून चुकीचे काम उघडकीस आणलेले आहे। यामध्ये सोलापूर जनतेची दिशाभूल करून जनतेचा पैसा अधिकारी व ठेकेदाराच्या घशात घालण्याचे काम प्रशासन करत आहे। याकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे, अन्यथा आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे व वीरभद्र महिला मंडळाचे अध्यक्ष संगीता बिराजदार हे तीव्र आंदोलन महापालिका गेट समोर करतील असा इशारा यावेळी देण्यात आला। विश्वभूषण कांबळे आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये जे नगरसेवकांचा कालावधी संपल्यानंतर प्रशासकीय राजवट चालू झाली, यामध्ये 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे असताना अपाट निधी महापालिका प्रशासनाला पोचलेले आहे, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे कधीही लक्ष दिलेलं नाही। नुसतं निधी द्यायचं आणि वरचं काम करून घ्यायचं, अशी परिस्थिती करून सामान्य नागरिकांचे जे पैसे आहेत दिशाभूल करतात। सामान्य नागरिकांच्या पैशांना पूर्ण डल्ला मारण्याचं काम हे अधिकारी ठेकेदार हे मक्तेदार करतात। वास्तविक विषय असा आहे की तत्काळ जिवंत उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। काम सुरू झालेलं आहे, पूर्ण रस्त्याचं काम झालेलं आहे। गांधीनगर पासून ते इकडं गोंधळ वस्ती पर्यंतचा जे भाग आहे, ह्यामध्ये जे रस्ता झालेला आहे त्या ठिकाणी रस्त्यामध्ये अजूनही खड्डे आहेत। असे बरेच प्रशासनाने ह्याकडे सगळं समजून कळत नसल्याची म्हणजे झोपीचं सोंग या ठिकाणी पूर्ण अधिकारी आणि ठेकेदार घेत आहेत। तर वास्तविक हे सर्वसामान्य नागरिकांचे पैसे जातात तरी कुठं? एवढे निधी त्यांना कोट रुपयाच्या निधी मंजूर होऊन हे पैसे जातात कुठं? हे सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे। तात्काळ हे तुम्हाला उदाहरण दिसत आहे की काम पूर्ण झालेलं आहे, तरी आतमधली परिस्थिती बघून घेऊ शकता की असे हे फक्त इथलाच नाही तर पूर्ण सोलापूर मधली परिस्थिती या ठिकाणी अशी झालेली आहे। तात्काळ जिथं काम झालेलं आहे त्या ठिकाणी ठेकेदारांनी त्यांनी उचललेले पैसे हे स्वतःच्या घशात घालण्याचं काम करू नये। हे ज्या ठिकाणी काम केलं तिथं परत एकदा दुरुस्ती करून काम करण्यात यावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन महापालिकेच्या गेटला केल्याशिवाय राहणार नाही। आणि सर्वस्व जर ह्यामध्ये कोणता प्रकार वितरित परिणाम जर झाला तर याला सर्वस्व महापालिकेचे सर्व अधिकारी, ठेकेदार आणि आयुक्त जबाबदार असतील। हो, इकडून घ्या। हे जे आहे प्रत्येकी ड्रेनेजचं एवढंच काढ आणि तिथं जे खाली आहे एवढं आहे तेवढंच गिलाव आहे, खाली गिलाव नाही, ढासळलेले आहे। भिंत ढासळली, भिंतच की वार्ड क्रमांक किती आहे? आम्ही